संसार तापाने त्रस्त असलेल्या या जगामध्ये तुम्हीही खऱ्या सुखाच्या शोधात आहात का? मग हा व्हिडिओ नक्की बघा. जय श्रीराम माझ्या साधक बंधू आणि भगिनींनो. 400 वर्षांपूर्वी श्री रामदास स्वामींनी आपल्याला मनाचे श्लोक दिले. त्यातून जगण्याचं सार सांगितलं. आज आपण त्यातल्याच एका श्लोकामधून एका अशा प्रश्नाचा शोध घेणार आहोत जो शतकानुशतके मानवाला पडलेला आहे. खरोखर या जगात असा कुणी आहे का ज्याला कोणतंच दुःख नाही? बघा ना, आपण सतत धावतोय चांगल्या पगारासाठी, मोठ्या घरासाठी, सुखी संसारासाठी. पण हे सगळं मिळाल्यावरही मन शांत असतं का हो? आपल्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपण खरेच आनंदी होतो का हो? कारण ही मानवाची एक विचारसरणी आहे. जेव्हा मानव एखादी आवडणारी गोष्ट मिळवतो आणि ती मिळाल्यानंतर ते सुख घेण्याऐवजी तो त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट मिळवण्याच्या मागे लागतो. म्हणजे धडपड पुन्हा सुरूच झाली ना. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून थकून भागून घरी आल्यानंतर त्या दिवसभर केलेल्या कामाचा आनंद त्या व्यक्तीला मिळतो का हो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, बरोबर? जगामध्ये आपल्यापैकी असे किती लोक आहेत जे रोज म्हणतात, आज मी दिवसभर काम केलं आणि मी आज सुखी आहे. तुम्ही खूप एक क्वचित ऐकलं असेल ना? मीही क्वचित ऐकलं. त्यावर रामदास स्वामी असं म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधूनी पाहे. मना त्वांचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. याचा काय अर्थ असेल बरं? याचा सरळ आणि सोपा अर्थ असा आहे, या जगात संपूर्ण सुखी असा कोणीही नाही. समर्थ म्हणतात, तुझ्या मनालाच प्रश्न विचार, तूच शोधून बघ की तुला असा एकतरी माणूस सापडतो का ज्याला कोणतीच अडचण नाही. बघा, सध्याचं जग असं आहे की सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे. आपली सकाळ होते ती सोशल मीडियाने आणि आपला दिवस संपतो तेही सोशल मीडियावरच, बरोबर ना? आपण सोशल मीडियावरती अनेक हसणारे चेहरे बघतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, किंवा तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का, की हे जे हसणारे चेहरे आपण पाहतो ते खरंच आनंदी आहेत का, की ते फक्त हसण्याचं नाटक करत आहेत? कधीकधी हा संभ्रम निर्माण होतो किंवा आपली अशी एक धारणा होते की प्रत्येक हसणारा व्यक्ती हा आनंदीच असतो आणि तो आनंदी दिसतो त्यामुळे तो सुखीच असतो. पण हे वास्तव नाही आहे. बघा, श्रीमंतांना रात्रीची झोप लागत नाही, कारण अनेक श्रीमंत खूप मार्गांनी पैसे कमवत असतात. त्यातील समजा काही मार्ग हे अवैध असतील तर त्या श्रीमंतांना सतत ती भीती वाटत राहते, उद्या जाऊन माझं एखादं अवैध काम जर जगासमोर आलं तर जी माझी प्रतिष्ठा बनलेली आहे त्या प्रतिष्ठेला किती मोठा धक्का लागेल. काही गरीब लोक जगण्याला इतके कंटाळलेले आहेत, सततच्या त्रासाला ते इतके कंटाळलेले असतात. काही गरिबांना तर उद्याच्या जेवणाची भ्रांत असते. आपण काही श्रीमंत असेही पाहिलेत की त्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे, पण त्यांना अनेक शारीरिक व्याधी आहेत, मानसिक व्याधी आहेत आणि त्यावरती उपचारच नाही आहेत. मग आता पैसा आहे तर मग ते उपचार करू शकतात ना? पण नाही, पैशामुळे प्रत्येकच गोष्ट कमवता येते असं नाही. त्यातून आरोग्य तर अजिबातच नाही. म्हणजे काय, तर कोणाचंच मन स्थिर नाही आहे. आपण फक्त लोकांचे मुखवटे पाहतो, त्यांचे भोग नाही पाहत. म्हणून समर्थ म्हणतात, शोधून बघ. तुला प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक मनामध्ये एक रिकामी जागा किंवा दुःख दिसेलच. सोशल मीडियाच काय, तुम्ही किंवा मी घ्या. आज आपण जेव्हा चार चौघात जातो आपण खूप हसून बोलतो, मजा करतो. पण तुम्ही आणि मी जे हसणारे आहोत ते खरंच सुखी आणि आनंदी आहोत का हो? नाही. प्रत्येकाचं उत्तर असेल नाही. आपल्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी कोणतं तरी असमाधान आहे, कुठेतरी कोणतं तरी दुःख सलतच असतं ना. आणि त्यावेळी तो जो क्षण आनंदी होण्याचा असतो, आपण तो मुखवटा चढवलेला असतो की आपण आनंदी आहोत, पण तुमच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये
तुमचं ते दुःख तुम्हाला त्रास देत असतं. बघा, विचार करून बघा. मग या श्लोकामध्ये समर्थ रामदास पुढे काय म्हणतायत? मनात वांछिरे पूर्वसंचित केले. आता पूर्वसंचित म्हणजेच काय? तुम्ही पूर्वी जे साठवून ठेवलं आहे ते. याचा अर्थ आपल्याला मिळणारं सुख असो किंवा दुःख असो, हे आपल्या कर्मांचं फळ आहे. जसं आपण शेतामध्ये ज्याचं बियाणं लावतो त्याचंच रोप येतं. असं कधी झालंय का की मी जास्वंदाच्या फुलाचं रोप लावलं आणि त्याला मोगऱ्याची फुलं आली? असं नाही होत ना. म्हणजेच काय, तुम्ही जे कर्म केले आहेत त्याचंच फळ आपल्याला मिळतंय. म्हणजे ते तुमच्या आधीच्या विचारांचं आणि कर्मांचं देणं आहे. त्यामुळे नशिबाला दोष देण्यापेक्षा समर्थ आपल्याला म्हणतात, तुझ्या कर्मांची जबाबदारी घे आणि त्याचं जे फळ मिळतंय त्याचा स्वीकार कर. मग तुम्ही म्हणाल यावरती उपाय काय? जर जगात कुणीच सुखी नाही आहे, मग आपण नेहमी दुःखीच राहायचं का? नाही, तसं नाही. समर्थांचा संदेश नकारात्मक नाही आहे, तर तो वास्तववादी आहे. जेव्हा आपण हे स्वीकारतो की दुःख हे जीवनाचा अविभाज्य भाग आहे, तेव्हा दुःखाची तीव्रता कमी होते आणि तिथे उगम होतो समाधानाचा. आणि समाधान हेच सुखाचं दुसरं नाव आहे. जे आपल्या हातात नाही त्याचा विचार सोडून द्यायचा आणि जे आपल्या हातात आहे म्हणजेच आपले आजचे कर्म, त्यावरती लक्ष केंद्रित करायचं. हा सुखी होण्याचा खरा आणि एकमेव मार्ग आहे. श्रोतृवृंदांनो, जगात सर्वात सुखी कोण आहे शोधण्यापेक्षा आपल्या मनाला समाधानी कसं ठेवता येईल याचा विचार आपण करूयात. म्हणजे काय होईल, जेव्हा दिवसभराहून तुम्ही थकून घरी याल, तुम्हाला हे दुःख नाही वाटणार की अरे बापरे, उद्या उठून मला परत कामावरती जायचं आहे. तुम्ही हे म्हणाल, अरे माझा आजचा दिवस सत्कारणी लागला, मी आज इतकं काम केलं आणि आज मला त्या कामाचे पैसे मिळत आहेत, त्यामुळे मी त्या कामामुळे मी आज जेवू शकतो आणि मी सुखाची झोप घेऊ शकतो. हा जेव्हा विचार तुम्ही डोक्यात आणाल, तिथे तुम्ही समाधानाकडे एक पाऊल टाकाल. काय आहे ना, हा श्लोक फक्त वाचण्यासाठी नाही आहे, हा श्लोक जगण्यासाठी आहे. तुम्हाला हा माझा विचार कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि समर्थांच्या विचारांचा हा वारसा पुढे नेण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. जय जय रघुवीर समर्थ.